बोला गुरुदेव दत्त। हे भाई इजी नहीं है, एवरी स्टेप पेशेंस टेस्ट करते। स्वर्ग यहाँ से खींचना होता। काले खा पल में जले अघोर अग्नि में भाग्य डले ओम रम 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 हूँ फटकरी का लगने। सो फायनली ज्या गोष्टीची तब्बल अडीच वर्ष वाट बघितली तो योग आज जुळून आलेला आहे आणि आम्ही चाललोय गिरनारला। लेट्स गो, जय गिरनारी। ऑल सेट बाबा, ऑल सेट। सो ही ट्रेन आहे आपली आणि हा कोच आहे। सो वी आर गोइंग टू वेरावल वाली गाडी आहे, 19217 ही गाडी आहे। येस, ओके, 1 2 आणि 3। सो अशी सेटिंग अरेंजमेंट आहे आणि हे टाकून देऊ वर बाजूला क्लास। आता वाजलेले आहेत दुपारचे 1 आणि 1:35ची गाडी आहे। 1:35ला गाडी सुटेल आणि ती पोचेल जुनागडला पहाटे 4:45। तिकडनं मग आपण पुढे ब्लॉग बघत राहा, मी पूर्ण स्टोरी सांगणार नाही आत्ताच। सो स्टे ट्यून टिल एंड। वाव, फिलिंग एक्सायटेड। चला आता पटापट गाडी निघू दे बाई। हे आपली इंडियन पद्धत, आपण जिथे पण बाहेर जातो तेव्हा आपण असं सगळं सामान सेटअप करून आपण हाणायला सुरुवात करतो। गाडी अजून सुटलेली पण नाही आहे आणि इथे लंच सुरू केलेलं आहे आणि आज संकष्ट चतुर्थी आहे, तर त्यानिमित्त ॲक्च्युली उपवास करतात, बट हिअर इट इज समथिंग डिफरंट। बटाट्याची भाजी, लोणचं, हे काय ते राजगिराची पोळी वगैरे, चिल कारभार। आणि डॅडी कूल आणि मामा कूल, नुसते कुलम कूल। The next day. लोकल टाइम .5 आणि आम्ही आलो आहे जुनागड जंक्शन। ते दिसत आहे, दॅट इज आवर हॉटेल आणि मस्त मॉर्निंग वॉक। स्टेशनच्या अगदी समोर हॉटेल आहे, हॉटेल बेलीव्ह्यू सरोवर। वा, मस्त मॉर्निंग वॉक होतोय 5 वाजता सकाळी। आणि आता पटापट हॉटेलला जाऊन चेक इन करून आपण निघायचं आहे गिरनारसाठी। फिलिंग एक्सायटेड, फिलिंग ग्रेट। वा, एवढं सकाळी चेक इन करतोय, 5 वाजलेत चेक इन करायला। वा, एक क्विक रूम टूर देतो रूम मेस व्हायच्या आधी। सो दिस इज द रूम। इथे अजून एक तो तिसरा बेड लावणार आहे झोपायला इथे ह्या साईडला। क्लास एक नंबर। आता व्ह्यू कुठला आहे काय माहिती इकडचा, बट हा स्टेशनवाला व्ह्यू आहे। समोर स्टेशन आहे, जुनागड स्टेशन, राईट। सो नॉट बॅड। तिथे चहा प्यायला दिलं आहे सगळं आणि रेस्टरूम, संडास कार्यक्रम, ऑल सेट। आता पटापट फ्रेश होऊन घेऊया आणि निघूया गिरनारसाठी। अँड वी आर ऑल सेट टू गो टू जय गिरनारी। गिरनार बाबा, सुप्रीम कोर्ट। रेडी?
रेडी तुम्हाला बोलतोय मी. मातोश्री पण रेडी. चला आता नाश्ता करून वी विल गो देअर. ह्या हॉटेलची जी लॉबी आहे ती खूप छान बनवली आहे, अशी ॲस्थेटिक बनवली. आणि हां तुला जायचं आहे पहिल्या मजल्यावर. हॅलो, क्या बात आहे. हा हा, गुजरात म्हटल्यानंतर ह्यावंच. हे बघ इथे बघ, इथे सगळं तुमचं आवडीचं आहे. क्या बात है. काला जामुन जलेबी, क्या बात है. दिस वाह. हॉट कॉफी, मसाला टी. हे काय स्टूड फ्रूट, कॅरट. हो हो, पोहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलू पराठा, ठेपला. वाह. काय हे सांबार, इथे सांबार ठेवलं आहे. नाईस. हे काय इडली ठेवली त्यांनी. ओ हो 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 हो, क्या बात आहे. आणि हे काय अजवाईन पुरी आणि पिकल. आणि हे चना मसाला. भाई साब, खतरनाक. म्हणजे फुल कोर्स मिले इथे. आपण कॉफी घेणार आणि आपण डायरेक्ट खाणार बाबांचं दर्शन झाल्यानंतर. सध्या तरी कॉफी घेऊ. भूक तर लागली आहे मला हे खायची, पण नको आता. आपण पहिलं कॉफी घेऊन मग आपण दर्शन नंतर खाऊ. आता इकडनं स्ट्रेट रोपवे नंतर मग थँक्यू. आता इकडनं रोपवे तिकीट काढून जायचं. अँड लुक ॲट हर, सो स्वीट. A few minutes later. पहिली गोष्ट माझा ड्रोन काढून घेतला आणि दुसरी गोष्ट ट्रायपॉड काढून घेतला. सो आता जे काही मी शूट करीन ते हँड हेल्ड असणार आहे, ट्रायपॉड नाही. सो लेट्स गो. तो म्हणतोय त्याने आता अनाऊन्समेंट केली की वर जाऊन मौसम खराब व्हायची शक्यता आहे आणि जर जास्तच मौसम खराब झाला तर रोपवे कधीही बंद करू शकतात. सो रिटर्न जर्नी चालत यावी लागू शकते. सो आणि तिकीट जे आता आपण काढले ते तिकीट वन वे काढलेत. 400 रुपीज राईट, 400 रुपीज पर पर्सन तिकीट आहेत. विच इज ओके, विच इज ग्रेट. कारण की इतकी छान सर्व्हिस वगैरे देतात तिकडे. तुम्हाला खायला प्यायला सगळं मिळेल आणि क्लिनलीनेस पण चांगला मेंटेन केलं त्या लोकांनी. सो फार सो गुड. हां बस 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 इथे बस. पकडा आहे, बॅग पकडा. अब दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त. या पायऱ्यात नंबर लिहिलेत का? ओके भाई साहब, स्ट्रेट. $5,000 स्टेप्स. आता आपण डायरेक्ट आता बायपास केल्यात. आता इकडनं अजून 5,000 आहेत.
3,000 उतरून 2,000 चढून लेट द गेम बिगिन. आणि रोपवेमधनं निघाल्यानंतर आपल्याला पहिलं दर्शन झालेलं आहे गुरु शिखराचं. ते म्हणजे इकडे. वा 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 वा. अशा प्रकारे इकडं आपण लाठी घेतलेली आहे. खूप हेल्प होते कारण की अजून आपल्याला 5,000 पायऱ्या चढायच्या आहेत. ॲक्च्युली उतरायच्यात आणि चढायच्यात असं आहे कॉम्बिनेशन. सो चला, बोला गुरुदेव दत्त. रोपवेपासून 1-2 मिनटं चालल्यानंतर आपल्याला 2 शिखर दिसतात. एक म्हणजे जे गोरक्षनाथ आणि दुसरं म्हणजे त्याच्या मागे बरोबर गुरु शिखर. तर आता आपण फायनली या जंक्शनला येऊन पोचलो होतो. इकडे लेफ्टला श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुका आणि श्री गुरु दत्तात्रेय संस्थान. आता बेसिकली इकडनं स्ट्रेट लेफ्टला वर गुरु शिखर आहे आणि इकडनं राईटला आहे खाली इकडे धुनी आहे. आता आज सोमवार आहे आणि आज सोमवारी दर सोमवारी इकडे धुनी असते. तर वी आर फॉर्च्युनेट की आम्हाला धुनी बघायला मिळणार आहे. आणि आता वाजले 10 आणि 11ला ती धुनी बंद होते. तर पटापट धुनीचं दर्शन घेऊया. फोटो बघूया, मिळाला काढायला मिळालं चांगली गोष्ट आहे. फोटो व्हिडिओ वॉटेवर. दर्शन होणं मेन आहे इकडे. फोटो व्हिडिओ इज नॉट दॅट बिग डील, पण दर्शन होणं इम्पॉर्टंट आहे. सो फार इट इज गोईंग ग्रेट. अप्स अँड डाऊन्स आहेत खूप. एव्हरी स्टेपला पेशन्स टेस्ट होतं. सो स्टे हायड्रेटेड. आणि पण खूप मजा येते. संपूर्ण वातावरण दत्तमय आहे, ते खूप भारी वाटतं. आणि दत्तगुरूच आपल्याला ती पॉवर देतात चालायची. सो ओम श्री गुरुदेव दत्त. धुनीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि फायनली आता आपण ज्यासाठी आलो होतो, ज्यासाठी 8 तास धरला होता, ते आपण चढतोय आता गुरु शिखर. हे भाई इझी नाही आहे. एव्हरी स्टेप पेशन्स टेस्ट करते. 5000 स्टेप्स. चालणं सोपं आहे, चढणं हार्ड आहे. भाई दिसायला एवढा जवळ आहे इथे असं, पण अगदी थोडेसे स्टेप बाकी आहेत. बट पेशन्स फुल टेस्ट होतो माणूस. बापरे मजा येते. बट एक नंबर वेदर आहे, जास्त गरमी नाही आहे, तेच मला आहे. सो फार सो गुड. वाह क्या बात है. स्वर्ग. यहाँ से फायनली दर्शन झालेलं आहे श्रींचं. काय सांगू, मन प्रसन्न झालं बाई. 2.5 वर्ष ज्याची वाट पाहिली, 2.5 वर्ष. When things become serious, we have to come to the big boss. योग लागतो शिव. इकडे यायला फक्त आणि फक्त योग लागतोय. खरं आहे. जी हवा सुटल्या ना इथे, असं थंड वाटतंय आणि इतकं मन प्रसन्न वाटतंय. मी शब्दात त्याचं वर्णन नाही करू शकत. ही फिलिंग तुम्हाला गुरु शिखरावर येऊनच अनुभवावी लागेल. इतकं सुंदर आहे. आणि इकडे बघा असं मध्ये तसं एक आहे छोटीशी गॅप. वाह. आणि हे जे दिसतंय आपल्याला समोर ते जुनागड.
वा, तीच आपल्याला वर सोडायची ताकद देतात, तीच बोलवतात, तीच ताकद देतात. थोडं थांबलो होतो आणि जरा रसपान केलं. रसपान म्हणजे लिंबू सरबत, लिंबू सोडा वगैरे. आणि आता वाजलेत 12:21, 12:21. मी आता सरबत पाहिलं, कारण दर्शन तर झालं आता गुरु शिखराचं. पण एक नंबर वाटतंय, थंड हवा आहे मस्त, वर घाम येतोय, एवढा पण येत नाही की असा डबडबीत कट घाम येतोय, पण खूप मस्त वाटतं, प्रसन्न वाटतंय. थांबवले पण खूप स्लो चालले. हाँ, बहुत स्लो चल रही है, बहुत. हवा वाढली, हवा चालली, legit आवाज येतो. आणि कुठल्या पोझिशनला थांबले पण खाली डायरेक्ट पायऱ्या. कॅफेटेरिया वगैरे आहे भाई, कॅफेटेरिया वगैरे बांधलंय, सरळ आहे. उडण खटोला कॅफेटेरिया. हे पाणी आहे, गिर कपडे. कारण इकडे प्लास्टिक अलाउड नाही आहे, सो हे पाणी आहे. तर दिस वॉज द पॉईंट. माझा माईक बंद होता आणि मी रूममधनं निघालो आणि मी या एका छान दुकानामध्ये गेलो होतो. तिकडे मला हा गोंड्या दिसला आणि माझा माईक बंद असल्यामुळे मी हे व्हॉइस ओव्हर देतो आहे. तर मी सांगत होतो की इतकं छान बांधणीचं हे साडीचं दुकान होतं. तिकडे आई साड्या शॉपिंग करत होती आणि मी आपला मस्त चिलआउट करत होतो, जरा चेकआउट करत होतो. बाकीच्या गोष्टी म्हणजे साड्या नाही, बाकीच्या गोष्टी म्हणजे फोनवर. तर ते करता करता म्हटलं यांना जर एक शाउटआउट देऊया. तर सी दॅट इज इंडियन संस्कार. लगेच कॅमेरा फिरवल्यानंतर त्यांनी डोक्यावर पदर घेतला. तर खूप छान दुकान होतं. अ बिग शाउटआउट. मी दुकानाचं लोकेशन मेन्शन करीन आणि त्यांनी हे कार्ड मला हँडओव्हर केलं. हे कार्डचं तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढू शकता, पण मी लोकेशन पण मेन्शन करीन. तर जुनागडमध्ये जे कपड्याचं मार्केट आहे तिकडे हे दुकान आहे. हे दुकान कुठलं आहे, कोणतं आहे, कुठल्या गल्लीमध्ये आहे, हे सगळं मी मेन्शन केलेलं आहे. प्लीज या कार्डचा स्क्रीनशॉट काढून टाका, म्हणजे तुम्हाला फोन नंबर पण कळेल कुठलं लोकेशन, कुठलं दुकान आहे ते. खूप छान दुकान होतं, खूप छान सर्व्हिस होती, खूप रिझनेबल रेट्समध्ये साड्या मिळाल्या माझ्या आईला. आणि ऑल इन ऑल एव्हरीथिंग वॉज सो फार सो गुड. शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर आता स्वारी निघालेली आहे माधव डायनिंग हॉलला डिनरसाठी. आणि वाजलेले आहेत 8. परफेक्ट टाईम फॉर डिनर. आणि ते आहे झांझरडा रोडला माधव डायनिंग हॉल इन जुनागड. ऐकलं आहे खूप ऑथेंटिक फूड आहे, असं आहे तसं आहे. तर बघूया आता, लेट्स चेक इट आउट. माधव रेस्टॉरंट, वा. सो मी आता माधव रेस्टॉरंटला आलो आहे. रेस्टॉरंटला गुजराती फूड थाळी खायला. गुजराती माधवमध्ये. ओ भाई साहब, शेव टमॅटो, ही डाळ, चण्याची डाळ, हे काहीतरी गिलके आहेत, हे भरत आहे आणि हे दम आलू आहे. सॅलड दिलेलं आहे, चटणी दिलेली आहे, हे टोटोऱ्या दिलेले आहेत आणि अजून रोटी यायची बाकी आहे. बाजाराचं रोटला आलं आहे, शेव टमॅटोचं सार, त्याच्यावर तूप बघ एवढं आहे.
ओ हो भाई, थाळी चालू आहे. इथे पण बाबांनी मागवले. आई एवढं खाऊ शकत नाही, सो आईने एवढं नाही मागवलं. ताक ब्रो, ताक अनलिमिटेड आहे. एक बाटली संपली, त्यांनी दुसरी बाटली आणून ठेवली. पोळी भाकरी अनलिमिटेड, भाज्या अनलिमिटेड, कढी अनलिमिटेड, सगळं अनलिमिटेड. तुम्ही शॉक व्हाल प्राईस ऐकून. एका थाळीची किंमत आहे 130 रुपये. आता मला डॉलरमध्ये कन्वर्ट करायची सवय लागलेली आहे. म्हणजे फार फार तर $1.5, $1.5 जिकडे आपल्याकडे कोथिंबीरची जोडी मिळत नाही US ला, इकडे थाळी मिळते अनलिमिटेड. म्हणजे लेजिट बोट लावून खा, तुमच्या क्षमतेपर्यंत बोट लावून खायचं. सुसाट. हर हर महादेव रेस्टॉरंट. So fine. Everybody ask me how I know. I smiled at them and said she told me so fine. Everybody. आहा, क्या बात है.